दिले आहे. हार्ड डिस्कमध्ये आपण आता विंडोज ADK सर्च करू. राईट क्लिक करायला लागल्यास आणि याला ओपन फाईल लोकेशन हे दे. कॅपमध्ये विंडोज 8.1 किट्स आहे. विंडोज 8.1 किट्स दिसतं का? त्याला कॉपी करा, Ctrl+C. ओके. किंवा आपल्याला काही गरज नाही, विंडोज 8.1 किट्समध्ये पूर्ण फोल्डर दिसतं का? हेच पाहिजे आपल्याला. तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने जर बघितलं ना, की खूप म्हणजे मोठं फोल्डर आहे. त्याचं टोटल तुम्ही पूर्ण जर सिलेक्ट जर केलं ना आणि प्रॉपर्टीमध्ये जर केली आहे पूर्ण, तुम्हाला जवळपास 2 ते 3 GB दिसेल. ते का 3 GB आहे का? आपल्याला काय करायचं, ADK सेटअप करायचं की मला रन सेटअप. ओके, प्रोग्राम फाईल्समध्ये इन्स्टॉल करेल तो. नेक्स्ट, डू यू वॉन्ट टू जॉइन द CIP कस्टमर एक्सपिरियन्स इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम? नो, आय डोंट वॉन्ट टू जॉइन इट. आय ॲक्सेप्ट द लायसन्स टर्म्स. काय काय घ्यायचं बघा. ॲप्लिकेशन कम्पॅटिबिलिटी टूल किट पाहिजे तुम्हाला? काही गरज नाही मला. ACT डिप्लॉयमेंट टूल्स पाहिजे. हो. विंडोज P सगळ्यात महत्त्वाचं, हे पण पाहिजे. विंडोज प्री इन्स्टॉलेशन एन्व्हायरमेंट विंडोज P. USMTची गरज नाही सध्या, VMTची गरज नाही, व्हॉल्यूम ॲक्टिवेशन मॅनेजमेंट, परफॉर्मन्स टूल किटची गरज नाही आणि SQL सर्व्हरची गरज नाही. हे दोनच महत्त्वाचे आपल्याला इन्स्टॉल. डिप्लॉयमेंट टूल्स आणि विंडोज P. All right, welcome to Windows Assessment and Deployment Kit for Windows 8.1, and close this one because it has been installed successfully. हे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला पाहिजे MDT. काय टाकायचं आहे? MDT. हे इथं आपल्याकडे MDT 2010 आहे, राईट? MDT 2013. आता आपण ADK टाकलं. विंडोज ADK नंतर आपल्याला टाकायचं आहे MDT. डबल क्लिक करा आणि मायक्रोसॉफ्ट डिप्लॉयमेंट टूल किट 2013 64 bit, and yes, we are going to install it as a 64 bit. So double click here. I accept the license terms. And next again to install that. I don't want to join the program at this time. Okay, next. Finish it. Yes, okay. Not I'm going to do here. We have already attached the Windows 8.1 ISO here. Yes, ISO. I think we don't require the hard disk now. Yes. Okay. Yes. Don't do it. And there is a Microsoft Deployment Toolkit, right? Yeah, Microsoft Deployment. Microsoft Deployment Toolkit. Yes, section या सेक्शनमध्ये हे बघा, डिप्लॉयमेंट वर्कबेंच. डिप्लॉयमेंट वर्कबेंच चालू कर. आणि डिप्लॉयमेंट वर्कबेंच चालू झाल्यानंतर डिप्लॉयमेंट शेअर खाली असेल, याच्यात काहीच नसेल. ऐक काही मग आपल्याला एक डिप्लॉयमेंट शेअर बनावं लागेल, ठीक आहे ना? सो जस्ट क्रिएट अ डिप्लॉयमेंट शेअर. न्यू डिप्लॉयमेंट शेअर. मग ते म्हणतं की मी C ड्राईव्हमध्ये डिप्लॉयमेंट शेअर नावाचं फोल्डर बनवेल. कुठं? तुम्हाला जर असं वाटतं C मध्ये नाही बनवता ना, तर तुम्ही D मध्ये बनवू शकता, तुमची मर्जी. आणि ते फोल्डर जे आहे त्याला शेअर करेल काय नावानं? डिप्लॉयमेंट शेअर डॉलर. काय असते डॉलर? हिडन शेअर. का म्हणतो आपल्याला? हे समोर कोणाला दिसणार, त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हिडन शेअर म्हणतात. Ask if a computer backup should be performed. Ask if an image should be captured.
आज की बॅटल बिट लॉकर शुड बी इनेबल्ड. काही गरज नाही ह्या गोष्टींची. कॅप्चर होऊ द्या, कॅप्चर लागणार. अँड डन, फिनिश. हे बघा लगेच डिप्लॉयमेंट शेअर बनलं तुमचं. हे MDT डिप्लॉयमेंट शेअर, डी ड्राईव्ह डिप्लॉयमेंट शेअर, राईट. डिप्लॉयमेंट शेअरमध्ये आल्यानंतर तुम्ही जर सगळ्यात पहिले बघितलं, या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन्स, ऑपरेटिंग सिस्टम्स काहीच नाही, सध्या सगळं खाली. आउट ऑफ बॉक्स ड्रायव्हर्स, म्हणजे तुम्हाला जर एखाद्या हार्डवेअरचे ड्रायव्हर जर ॲड करायचे त्याच्यात ॲड करू शकता तुम्ही. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम डिप्लॉयमेंट करताना त्या हार्डवेअरचे ड्रायव्हर सुद्धा त्याच्यामध्ये काय म्हणजे पुश होऊन देतात. पॅकेजेस, वेगवेगळ्या टाईपचे पॅकेजेस असेल ते ॲड करू शकता. टास्क सिक्वेन्स, काय टास्क सिक्वेन्स एक चांगली गोष्ट आहे. तर आपण समजा एक सगळ्यात पहिले ऑपरेटिंग सिस्टीममध्ये येऊ. इथं ऑपरेटिंग सिस्टम ॲड करू. राईट क्लिक आहे, इम्पोर्ट ऑपरेटिंग सिस्टम, फुल सेट ऑफ सोर्स फाइल्स. येस, कुठे आहे आपले DVD ISO आहे ना, ही DVD सगळ्या फाईल घेऊन टाकली. हां, टाइम लॉक झाला कारण की ते इथं सिलेक्शन नाही ना तुम्हाला. तिथं कसं होतं आपण WD ऑपरेटिंग सिस्टम त्याने ॲड केलं. आपल्याला जर नको आहे समजायच्या म्हणलं की ऑपरेटिंग सिस्टम, तर आपण काढून टाकतो. हे बघा, एन वाले नको आपल्याला, एन काही कामाचे नाही. ही पाहिजे आपल्याला, कोणते ही वाली पाहिजे आपल्याला, बाकी कोणतीच नाही पाहिजे. काय कंट्रोल ये है ना, 64 घेतली ना आपण. बाकी डिलीट करून टाका. एकच राहिलं है ना, बस एवढे एकच राहू दे आपण. आता सगळ्यात पहिले काय करायचं, टास्क सिक्वेन्स बनवायचं. हे झालं का, ऑपरेटिंग सिस्टम ॲड केल्याबरोबर टास्क सिक्वेन्स राईट क्लिक करायचं, न्यू टास्क सिक्वेन्स, Win8 Win8.1 to all bare metals. स्टँडर्ड क्लायंट टास्क सिक्वेन्स घ्यायचं. भरपूर ऑप्शन आहे पण आपल्याला हाच पाहिजे, स्टँडर्ड क्लायंट टास्क सिक्वेन्स. ऑपरेटिंग सिस्टम Windows 8.1 आपण आता नाही दाखवली. त्याच्या मागं जर OS टाकावं लागतील, मग टास्क सिक्वेन्स बनावं लागतं. प्रोडक्ट की डू नॉट स्पेसिफाय एनी प्रोडक्ट की ॲट दिस पर्टिक्युलर टाईम. युजर नेम जर OS सेटिंगमध्ये द्यायचं असेल तर काय फरक पडत नाही, काही द्या. काही देऊ शकता, ऑर्गनायझेशन ॲडमिनचे देऊ शकता, काय तुमची मर्जी करायची. ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड द्या, नाही तर ते रँडम पासवर्ड. डू नॉट स्पेसिफाय ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड दिस टाईम. तुम्ही म्हणता ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड द्यायचं आहे ते देऊ शकता. आता सेट बनला, टास्क सिक्वेन्स बनला. तर म्हणतो मला हार्ड डिस्क काढायची गरज नाही, तेवढा हार्ड डिस्क पाहिजे होती. आपलं अजून ॲप्लिकेशन टाकायचं ना. आता MS ऑफिस वगैरे अटॅच करू आपण त्याला. हे ॲप्लिकेशनमध्ये जा, इथं आपल्याला MS ऑफिस अटॅच करायचं आहे. ॲप्लिकेशन इज सोर्स फाइल्स. येस, पब्लिशर Microsoft, application name Microsoft Office.
Office 2007 11.0. Language EN-US, English United States. सोर्स डायरेक्टरी किधर को है तुम्हारे फाइल्स डेटा डी ऑफिस 2007. कमांड लाइन setup dot exe. तर बघा ॲप्लिकेशन आपण इथं ॲड केलं. ठीक आहे. आता काय करा, हे ॲप्लिकेशन जे आहे ना, हे ॲप्लिकेशनच्या प्रॉपर्टीजमध्ये जा. ओके, ऑफिस प्रोडक्टमध्ये जा. इथं घेऊन टाका एंटरप्राइज एडिशन, लँग्वेज इंग्लिश युनायटेड स्टेट्स. डिस्प्ले लेवल नन करा. ॲक्सेप्ट इंडिव्हिज्युअल लायसन्स ॲग्रीमेंट. कस्टमरची गरज नाही. प्रोडक्ट की जर द्यायचं असेल तर प्रोडक्ट की देऊ शकता. प्रोडक्ट की काय तुम्हाला मी सांगतो की प्रोडक्ट की ॲड केली तर ते तिकडलं ते जात नाही ना मार्क. त्याचा अर्थ त्याच्यामधले जे डॅश आहे ते काढून टाकावं लागतं आपल्याला. बरं, अप्लाय करा. ओके, आता टास्क सिक्वेन्समध्ये जा. टास्क सिक्वेन्सला एडिट करा, म्हणजे प्रॉपर्टीजमध्ये जा आणि याच्यामध्ये टास्क सिक्वेन्सवरती गेले. इथे इन्स्टॉल ॲप्लिकेशन नावाचा ऑप्शन बघा आहे का. याला इन्स्टॉल सिंगल ॲप्लिकेशन आणि बघा हे ॲप्लिकेशन तुम्हाला दिसते समोर. आता आपण ॲड केलं आहे ना, MS ऑफिस. हे ॲप्लिकेशन ॲड केलं, अप्लाय करा बस. आणि आता डिप्लॉयमेंट शेअरला राईट क्लिक करा. अपडेट डिप्लॉयमेंट शेअर. कम्प्लिटली रिजनरेट द बूट इमेजेस. आता कसं माहिती आहे का, सध्या बूट इमेजेसमध्ये लाईट टच इमेज नाही. बघा तुम्ही या डी ड्राईव्हमध्ये जर गेले ना, हे बघा डिप्लॉयमेंट शेअर नावाचं फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये बघा बूट आहे ना, तुम्हाला दिसतं का लाईट टच नावानं काही ऑप्शन. बूट इमेजेस नाही याच्यामध्ये बघा, ते नो बूट इमेज. आणि आता बघा थोड्या वेळाची मी लगेच बूट इमेज बनते लगेच. चला, द प्रोसेस कम्प्लिटेड सक्सेसफुली. झालं, फिनिश इट. आणि आता अशा प्रकारे बघा तुम्ही या फोल्डरमध्ये जर आले तर तुम्हाला इथं बूट इमेजेस आले. बघा आल्या का नाही. पहिले काय होतं की इथं पूर्ण ब्लँक होते फोल्डर. हे बघा लाईट टच 64, लाईट टच 186 आहे की नाही. आता आणि बाकी जे आहे नॉर्मल बूट इमेज आर वगैरे. ठीक आहे ना. चला, आता काय करायचं बघायला तुम्हाला. आता सगळ्यात पहिले WDS ओपन करा. विंडोज डिप्लॉयमेंट सर्व्हिसेस. तुम्हाला माहिती आहे लास्ट टाइम आपण WDSमध्ये इमेजेस टाकलेले आहेत. कोणकोणत्या, बूट इमेज आणि इन्स्टॉल इमेज. तर ही जी बूट इमेज दिसते तुम्हाला, इन्स्टॉल इमेज दिसते का. इन्स्टॉल इमेज जी आहे ती डिलीट करून टाका. आपल्याला ही इन्स्टॉल इमेज नको आहे सध्या. आणि बूट इमेज पण डिलीट करून टाका. ही बूट इमेज पण नको आपल्याला, कारण की आपल्याला MBTच्या बूट इमेजला बूट करायचं. आणि मग काय करा, बूट इमेजमध्ये आले का इथं राईट क्लिक करा, ॲड बूट इमेज. बूट इमेज कोणती ॲड करा माहिती आहे का, तुमची MDTची.
लाइट टच 64 बस. नेक्स्ट झाले. बूट इमेज इन्स्टॉल इमेज ॲड करायची गरज नाही. तर इन्स्टॉल इमेज बरोबर तिकडनं पिक करेल. तर बस व्हर्च्युअल मशीन लागणार. आता एक रेफरन्स कम्प्युटरवरती इमेज डिप्लॉय करा. ते काल लास्ट टाइम आपलीच ती तिला डिलीट करून टाकू आपण विंडोज 8 पण. अरे आता एक काम करा. नाही व्हर्च्युअल मशीन बनवून घ्या. न्यू MDT ही आपण व्हर्च्युअल मशीन बनवली बरोबर. तर ते ह्या व्हर्च्युअल मशीनला पॉवर ऑन करा. ते पहिले DVD बूट करायचा प्रयत्न करा. पेन ड्राईव्ह वगैरे काही सापडणार नाही. शेवटी ते फायनल कशाला देईल आता MDT2 सर्व्हर. किती फाईल झाले सर ते. लाईट टच ॲग्री झालं तिथं. तिकडे जातो तो कंपनीचं काम करतो. विचार करतो स्वतः जे करेल तो काम तो डिप्लॉयमेंट मालिकच म्हणतो तो न्यू ऑपरेटिंग सिस्टम. तर हे इथं कीबोर्ड लेआउट घ्यायचा तर घ्या, काही फरक पडत नाही. रन द डिप्लॉयमेंट विझार्ड. आता डिप्लॉयमेंट विझार्ड म्हणजे काय MDT. हे बघा मायक्रोसॉफ्ट डिप्लॉयमेंट टूल किट वरचा तुम्ही बघितलं ना. इन्स्टॉलेशन करताना असं स्क्रीन येते का? नाही येत. हे MDTची स्क्रीन. यस हे बघा तुम्हाला टास्क सिक्वेन्स दाखवला येतो. आता युजर नेम पासवर्ड द्यावा लागेल. स्पेसिफाय कंडिशन आपण तिथं भरले नव्हते ना. हां युजर नेम आपण देऊ समजा ॲडमिनिस्ट्रेटर. काही गरज नाही त्याला. पासवर्ड देऊ. ते डोमेनचा पासवर्ड लागतो त्याला. आणि डोमेन काय आपला बरोबर आहे. बघा जसं टाकले त्यांना लगेच तुम्हाला टास्क सिक्वेन्स समोर दे आला आहे का. हा टास्क सिक्वेन्स आपण विंडोज 8.1 टू ऑल बेअर मेटल्स. जॉईन टू वर्क ग्रुप. सध्या डोमेनमध्ये जोडण्याची गरज नाही. कम्प्युटरचं नाव जे डिफॉल्टच राहू द्या, काही फरक पडत नाही. डू नॉट मूव्ह युजर अँड डेटा अँड सेटिंग्स. आपल्याला युजरच्या डेटा अँड सेटिंग्स मूव्ह करायची गरज नाही. आपल्याकडे काही नाहीच आहे ना एक्झिस्टिंग OS वगैरे. डू नॉट रिस्टोर युजर डेटा. काही गरज नाही. आमच्याकडे युजर डेटा वगैरे काहीच नाही. नवीन OS टाकायचे आपल्याला. काय हे USMT आहे. काय आहे USMT. हो कोणती स्क्रीन आली आता. ठीक आहे. कॅप्चरची नव्हती ना. कॅप्चरच्या नंतर आहे. बस लँग्वेज सेटिंग. लँग्वेज टू इन्स्टॉल ऑब्विसली इंग्लिशच लागेल ना आपल्याला. आता तुम्ही सांगा सौदी अरेबिया इटली हे लँग्वेज येतील तुम्हाला. लहानपणापासून इंग्लिश शिकवलं ते येईल. ठीक आहे ना. टाईम अँड करन्सी आपलं इंडिया घ्यायचं असेल इंडिया घेऊ शकता तुम्ही. ते खाली आणि टाईम झोन जो आहे आपला भारताचा घेऊन टाका. +5:30 चेन्नई, कलकत्ता, मुंबई, न्यू दिल्ली. नेक्स्ट. यस कॅप्चर अँड इमेज ऑफ दिस रेफरन्स कम्प्युटर. आता हे रेफरन्स कम्प्युटर होणार ना. याची इमेज कॅप्चर कर. कुठं कॅप्चर करायची. DC 111 तिथं डिप्लॉयमेंट शेअर नावाचं फोल्डर आहे आणि कॅप्चर्स नावाचं फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये कॅप्चर कर win8WIM या फाईल. रेडी टू बिगिन नाव.
आता त्याला खूप टाइम लागेल, कमीत कमी 1-1.5 तास लागेल आता. कोण मस्त आहे घरामध्ये दणक्यात पाठी झाली ते पाहुणे सरळ हातोडी ऑफिस इन्स्टॉल होतं बघा. समोरचं स्टेज काय बघा, ऑटोमॅटिक चालू येते सगळं. ते बघा इन्स्टॉल ऍप्लिकेशन MS ऑफिस, इन्स्टॉलिंग मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 11. ओ बॉस जाणार माणूस नाही हा, तो मानूंगा नाही भैया भाई. बहादूर लोक. असिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग म्हणजे काय? हा 256 GB DRAM. परत टाइम झाला बरं आपला, आपण थांबून जाऊ, उद्या घेऊ आता. ॲडव्हान्टेजेस बाकी आहे हे बघा. हे बघा हे डी ड्राईव्ह मध्ये डिप्लॉयमेंट शेअर बघा. कॅप्चर्स फोल्डरमध्ये तुम्हाला ती फाईल आली असं आहे का. आणि या फाईलची साईज बघा वाढत गेला ते बघा 702 कर 12 आहे का साईज वाढवली आहे का. म्हणजे आता 700 MB झाला तशी, अजून भरपूर बाकी येते.